सकाळी सकाळीच लाईट गेली, बोरिंगचं पाणीही बंद झालं. नुसतीच धावपळ म्हणजे काय? सकाळच्या घाईगडबडीत हंडा भरून भरून पाणी आणलं. थकायला तर होतंच, पण काहीतरी हेल्दी खावंसं वाटतंय. आज आपण पालक पुरी बनवतोय. नमस्कार मंडळी, श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. पालक पुरी बनवताना काय होतं, पालकाचा किंवा पाण्याचा अंदाज येत नाही. पीठ पातळ होतं, पुरी फुगत नाही. प्रमाणबद्ध पुरी बनवतोय, पाहूया. तर इथे मी एक पालकाची गड्डी घेतली, पालक निवडून घेतला. पालक निवडताना मी अशी ही पानंच घेतली. तर बरोबर 250 ग्रॅम एवढा हा पालक आहे. एक पाव किलो एवढा हा पालक आहे. पालक घेताना चांगला ताजा फ्रेश पाहून घ्यायचा. कोवळ्या पानांचा पालक घ्यायचा. पालक सगळा धुवून घेतला. यातील सर्व पाणी निथळून घेतलं. गॅसवर आता टोप ठेवून घेतला. यात 1.5 ते 2 ग्लास एवढं पाणी घातलं. यात घालूया अर्धा चमचा मीठ आणि पाणी थोडंसं अजून गरम होऊ देऊयात. म्हणजे आता पाण्याला उकळी येईल तेव्हा घालायचा यात धुवून घेतलेला पालक. तर पाण्याला उकळी न येऊ देताच पाणी उकळेल तेव्हा यात पालक घालायचा आणि पालक घातल्यावर 1 मिनिटानंतर पाण्याला उकळी आली की गॅस बंद करायचा. तर आता पालक उलट करून घेऊयात आणि 1 ते 2 मिनिटानंतरच गॅस मी बंद केला. उलट करून घेतल्यानंतर 1-2 मिनिटानंतर आपण पालक गरम पाण्यातून काढून घेऊयात. तर इथे आपल्याला अजिबात पालक शिजवायचा नाही आहे, तर फक्त गरम पाण्यातून पालक काढून घ्यायचा आहे. तर सर्व पालकातील पाणी असं निथळून घेऊयात आणि पालक आपण एका चाळणीवर थंड होण्यासाठी ठेवूयात. मीठ घातल्यामुळे पालकाचा रंग हिरवागारच राहतो. तुमच्याकडून जर पालक जास्त शिजला असेल तर तुम्ही यात थोडंसं थंड पाणीही घालू शकता यावर, म्हणजे शिजण्याची क्रिया इथेच थांबेल. आता पालक गार होते तोपर्यंत आपण पुरीसाठीचं वाटण करूयात. तर इथे मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतल्या, 1 चमचा बडीशेप, 1 चमचा जिरे, अर्धा इंच आल्याचा तुकडा, मुठभर अशी कोथिंबीर आणि 2 चमचा एवढं दही घालूयात आणि मिक्सरला जमेल तेवढं हे बारीक वाटून घेऊयात. पाणी न घालताच आपल्याला इथे हे वाटून घ्यायचं आहे. नसेल वाटलं जात तर तुम्ही 2 ते 3 चमचा एवढं पाणी घालू शकता. दही घातल्यामुळे याचं आपोआपच पाणी होतं आणि बारीक असं हे वाटलं जातं. तर जमेल तेवढं मी बारीक असं वाटून घेतलं. तर दह्यामुळे याचं पाणी होतं. तर हे पहा, असं हे वाटून घेतलं आणि आता ह्याच मिक्सरच्या भांड्यात घालूया आपण थंड झालेला पालक. तर इथे आपण जास्त पालक शिजवला नाही. आता सर्व पालक यात घालून घेतला आणि यात घालूया 8 ते 9 लसूण पाकळ्या. मिक्सरचं झाकण बंद करूयात आणि शक्य होईल तेवढं बारीक असा हा पालक वाटून घेतला. तर तुम्ही पाहू शकता पालकाचा रंगही हिरवागारच आहे. आपण मीठ घातलं होतं त्यामुळे पालकाचा रंग आहे तो हिरवागारच राहतो. आता एका परातीमध्ये घेऊया 2 वाटी गव्हाचं पीठ. तर इथे मी गच्च भरून अशा 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं. चांगलं दाबून आणि गच्च भरलेलं गव्हाचं पीठ घेतलं. त्यानंतर अर्धी वाटी घेतलं चणा डाळीचं पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ घालून घेतला. 1 चमचा एवढा ओवा हातावर असा क्रश करून घेतला. त्यानंतर घालूयात 1.5 ते 2 चमचा एवढे तीळ, त्याचबरोबर 1 चमचा हळद, सोबतच अगदी थोडीशी 1 पाव चमचा एवढी मिरची पूड. हवं तर तुम्ही यात कुटलेली मिरची घालू शकतात. नसेल तर मी अशी जी मिरची पूड वापरली, तुम्ही ही थोडीशी अर्धा ते पाव चमचा एवढी मिरची पूड वापरू शकता. चवीनुसार मीठ घालून हे सर्व चमच्याने मिक्स करून घेतलं. आता यात घालूया 2 ते 3 चमचा एवढं गरम केलेलं तेल घालून हे चांगलं आपण अजून मिक्स करून घ्या. तेल थोडंसं गरम आहे म्हणून मी चमच्याने करून घेते. हाताला सहन होईल तेव्हा हाताने हे सर्व मिक्स करून घ्यायचं. तेल चांगलं गव्हाच्या पिठाला लावून घ्यायचं. कणाकणाला गव्हाच्या पिठाचं तेल लागलं पाहिजे तोपर्यंत मस्त असं चोळून घ्यायचं आणि चांगलं हे गव्हाच्या पिठाला लागलं की आता यात घालूया आपण जे वाटण करून घेतलं होतं दही, मिरची, आल्याचं, ते घालूयात आणि त्यानंतर घालूयात वाटून घेतलेला पालक. तर मिक्सरच्या भांड्यात मी अगदी थोडंसं पाणी घातलं, 1 पाववाटीपेक्षाही कमी, आणि ते घातलं. तर जास्त पाणी नाही घालायचं वाटताना सुद्धा, किंवा यातही पाणी न घालता आधीच पिठामध्ये मिक्स करून घेऊ शकता. अंदाज नसेल जमत तर अजिबात पाणी वापरू नका. आता ही पालकाची कणिक चांगली भिजवून घेऊयात. तर पालकाच्या तेवढ्या पाण्यातच मी ही कणिक भिजवून घेतली. हे पहा या पद्धतीने. तर तुम्ही पाहू शकता मस्त असा कणकेचा हा गोळा तयार झाला. अजून थोडंसं आपण यावर तेल घालूया म्हणजे कणिक चांगली अशी तिंबल्या जाईल.
तर पोहे खाण्याचा एकाच चमचावरून अजून तेल घातलं आणि परातीला लागलेलं सुद्धा सगळं अशी मस्त कणिक तिंबून घेतली. तर आता अशा आपण पुरी तळण्यासाठी लहान मोठ्या आकाराच्या उंड्या करून घेऊयात. तर अशी लाटी तयार करून घेतली. जेवढी तुम्हाला पुरी हवी आहे तेवढे गोळे तळून घ्यायचे आणि लाट्या करून घेऊयात. तर लहान मोठी जशी पुरी हवी तेवढा कणकेचा गोळा घेऊन इथे मी एक 15 ते 20 अशा ह्या उंड्या बनवून घेतल्या, लाटी बनवून घेतलीत. आता पोळपाटावर आपण ही पुरी लाटून घेऊयात. तर अजिबात पीठ लागत नाही किंवा तेलसुद्धा लागत नाही. तर सरसर अशी ही पुरी लाटल्या जाते, तुम्ही पाहू शकता. आणि मस्त असा पुरीला हिरवागार रंग आला आहे. तर याच पद्धतीने दुसरीही पुरी लाटू. आपोआपच कणकेचा गोळा पुढे सरकतो आणि गोलसर अशी पुरी लाटल्या जाते. याच पद्धतीने आहेत तेवढ्या उंड्या लाटून घेतल्या. आता गॅसवर कढाई ठेवून घेतली तेलाची. तेल मध्यम आचेवर गरम झालं की मग पुरी सोडूयात. इथे मात्र गॅस अजिबात लो आचेवर करायचा नाही. तर तेल चांगलं मध्यम आचेवर गरम झालं की मगच पुरी सोडायची आणि पुरी सोडल्यावर सुद्धा गॅस मध्यम किंवा जास्त मोठ्या आचेवर करायचा नाही. तर हे पहा, मस्त अशी दोघं बाजूनी पुरी तळल्या गेली आहे आणि पुरीचा रंगही काय सुरेख असा आला आहे, तुम्ही पाहू शकता. मस्त अशी खरपूस पुरी तळून घेतली. आता तुम्ही पाहू शकता टम्म अशी पुरी फुगलेली आहे. आता याच पद्धतीने दुसरीही पुरी सोडून घेऊयात. तर दुसरीही पुरी मस्त अशी फुगून येते. तर गॅस मी अजूनसुद्धा कुठे लो आचेवर किंवा मोठ्या आचेवर केला नाही. किंवा तुम्ही पुरी काढून झाल्यावर जर गॅस मंद आचेवर करत असणार तर पुरी सोडायच्या आधीच गॅस मोठ्या आचेवर करा आणि मोठ्या आचेवर करून मग पुन्हा मध्यम आचेवर करून मग पुरी सोडून घ्या. पण जास्त गॅस लो आचेवर करू नका. तर हे पहा, सर्वच पुऱ्या अशा मस्त टम्म फुगतात. तर तिसरीही पुरी तुम्ही पाहू शकतात किती मस्त अशी फुगली आहे. तर आहे तेवढ्या पुऱ्या लाटून आणि तळून घेते. तर एक 5 ते 6 पुऱ्या आपण बघतोय. तर टम्मच अशा या पुऱ्या फुगल्या आहेत. तर इथे सर्वच पुऱ्या मी लाटून घेतल्या. तर हे पहा, एकही पुरी फुगलेली नाही असं नाही, सर्वच पुऱ्या इथे फुगलेल्या आहेत आणि टम्म अशा फुगल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. रंगही मस्त काय सुरेख आला आहे आणि पुरी ही टम्म अशी फुगली. खायला आणि सुगंधसुद्धा या पुरीचा फार छान असा येतोय. एकदा करून पहा या पद्धतीने. पुरी तुम्हाला तोडून दाखवते. हे पहा, मस्त अशी पुरी झालेली आहे. जेवढी पातळ पुरी लाटाल तेवढी ही पुरी लाटली जाते आणि मस्त टम्म अशी फुगते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पातळ जाड पुरी लाटून घेऊ शकता, तरीही पुऱ्या मस्तच फुगतात. तुम्ही ही पुरी बुंदीच्या रायत्यासोबत, बटाटा भाजीसोबतही खाऊ शकता. सकाळसाठी मस्त हेल्दी आणि पौष्टिक असा ब्रेकफास्ट आहे. आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटद्वारे नक्की सांगा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.